नेक्स्ट जे आहे ते आपण बघतोय प्राण संकल्पना. काय येते प्राण संकल्पना किंवा जे मगाशी सांगितलं की श्वासोच्छवासाच्या माध्यमातून जी वैश्विक शक्ती असेल, जी विश्व नियंत्रक शक्ती आहे, जी शरीरात घेतली जाते, शरीरात तिला प्राणशक्ती म्हणून किंवा प्राण म्हणून ओळखलं जातं. म्हणजे बाहेरून आपण जी वैश्विक शक्ती घेतोय तिला प्राणशक्ती असं म्हणलं जातं किंवा प्राण म्हणलं जातं. मग ही प्राणशक्ती आहे ती संपूर्ण शरीरामध्ये श्वसनाच्या आधारे फिरवली जाते आणि शरीराच्या ठराविक भागांमध्ये ती कार्य करते. ओके, शरीराच्या ठराविक भागांमध्ये ती कार्य करत असते. मग यामध्ये काय होतं तर बघा, वेगवेगळे प्राण सांगितलेले आहेत. जसं केवळ ते स्थान किंवा कार्यपरत्वे म्हणून काय सांगितलं जातं की ती वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत असताना केवळ स्थान व कार्यपरत्वे भिन्न भिन्न तिला नावं दिली गेलेली आहेत. जसं की 5 प्राण आणि 5 उपप्राणांमध्ये त्याचं डिवायडेशन केलं गेलेलं आहे. 5 प्राण आणि 5 उपप्राणांमध्ये त्याचं डिवायडेशन केलं गेलेलं आहे. मग आता यामध्ये बघायचं झालं तर पहिल्यांदा बघूयात प्राणसंकल्पना. प्राण म्हणजे काय तर संस्कृत वाङ्मयामध्ये किंवा संस्कृत वाङ्मयामध्ये अण या धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ असा होतो की श्वास घेणं. अणला प्र असा उपसर्ग लागल्यानंतर प्राण हा शब्द बनला. मग ऋग्वेदाच्या पुरुषामध्ये असं म्हटलेलं आहे की प्राणाद वायुर जायत, परम पुरुषाच्या प्राणापासून वायू उत्पन्न झाला. प्राणापासून वायू उत्पन्न झाला. वायूची निर्मिती कशी झाली तर परमपुरुषाच्या प्राणापासून. आणि प्राण या शब्दाचा अर्थ केवळ श्वास घेणे नाही, तर प्राण म्हणजे एक अशी शक्ती जी श्वास घेण्यास आणि सोडण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे लक्षात द्या की आपण प्राण म्हणतो कशाला तर श्वासाला, परंतु श्वास घेणं म्हणजे प्राण घेणं नाहीये, तर श्वास घेण्यास सोडण्याची शक्ती कार्यभूत ठरते, जी कारणीभूत ठरते त्या शक्तीला प्राण असं म्हणलं जातं. जी शरीरामध्ये वाणी, डोळे, कान, नाक, मन तसेच विश्वामध्ये विभिन्न रूपांमध्ये उपलब्ध आहे. प्राण या शब्दाला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे अर्थ दिलेले आहेत. काही जण म्हणतात की प्राण म्हणजे श्वास, काहींसाठी याचा अर्थ आहे महत्वाची शक्ती, काहींसाठी याचा अर्थ आहे मज्जा ऊर्जा, मोटर ऊर्जा, जैव ऊर्जा, अंतर ऊर्जा, तर काहींसाठी याचा अर्थ असा आहे की शरीराचे अवयव, चुंबकत्व, वीज, गुरुत्वाकर्षण, एकसंध यासारख्या विविध प्रकारच्या ऊर्जा. आणि काहींमध्ये काहींच्या मध्ये याचा अर्थ असा आहे की प्राण म्हणजे विचार स्पंदन. मग इत्यादी शब्दांच्या अगदी संकुचित व्याख्या आहेत. या सर्व विविध कार्यांना मुख्य प्राणांपासून त्याचा पुरवठा होतो आणि प्राण हे एक ऊर्जेचं कारण बनतं. मग आता प्राण संकल्पना कुठे कुठे उल्लेख आहे? ऍक्च्युली तुम्हाला सिलेबसमध्ये इतक्या डीप मध्ये नाहीये किंवा तुमच्या पुस्तकांमध्ये नाहीये. ओके, तरी पण आपण तो घेतोय भाग, तुम्हाला लिहिता येईल चांगलं. अथर्व वेदांमध्ये प्राणाची संकल्पना सांगितलेली आहे. वेदांमध्ये प्राण तत्वाचा जो महिमा गाताना त्याला जगाची सर्वोच्च शक्ती मानलं जातं. अथर्व वेदामध्ये प्राणाची महानता कशी सांगितलेली आहे तर प्राणो विराट प्राणो देशत्री प्रणाम सर्व उपासते प्राणो या सूर्यचंद्रमा प्राणम महू प्रजापती. म्हणजे प्राण प्रचंड आहे, तो सर्वांची प्रेरणा आहे, त्यामुळे सर्वजण त्याची पूजा करतात. प्राण हा सूर्य आणि चंद्र याचा निर्माता आहे असं अथर्व वेदामध्ये म्हणलंय. काय म्हणलेलं आहे अथर्व वेदामध्ये तर प्राण हा सूर्य आणि चंद्रमा याचा निर्माता आहे, तो प्रचंड आहे, तो सर्वांची प्रेरणा आहे, त्यामुळे त्याची सर्वजण पूजा करतात. त्याच ठिकाणी आणखी काय म्हणलेलं आहे अथर्व वेदामध्ये, प्रणयो नमः यस्य सर्वमिदं वशे यो भूता सर्वस्व स्वरी यास्मिन सर्व प्रतिष्ठम. ज्यामध्ये ज्याच्या हाताखाली हे सर्व जग आहे त्या आत्म्याला नमस्कार असो, तो सर्वांचा स्वामी आहे, त्याच्यामध्ये सर्व जगाची स्थापना आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता आत्मा म्हणलंय, जो प्राण आहे त्याला आत्म्याला, त्या आत्म्याला नमस्कार, तो सर्वांचा स्वामी आहे. म्हणजे प्राण हा सर्वांचा स्वामी आहे आणि त्याची
त्याच्यामध्ये सर्व जगाची स्थापना आहे, म्हणजे प्राणामध्येच सर्व जगाची स्थापना आहे, असा उल्लेख केला गेलेला आहे. यानंतर बघा पुढे काय सांगितलंय, तर कोणत्या याच्यामध्ये ब्राह्मण आणि आरण्यकांमध्ये काय उल्लेख आहे, तर बघा ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यकांमध्ये प्राणाचा एक महत्व एकाच स्वरात सांगितलेलं आहे. ही जगाची मूळ निर्मिती, सर्वव्यापी जी आहे आणि पोषण करणारी आहे असं मानलं जातं. या जगात काही हालचाल दिसते त्याचं मूळ कारण आहे ते प्राण आहे. काय म्हणतात ब्राह्मण आणि आरण्यकांमध्ये, की ही जगाची मूळ निर्मिती सर्वव्यापी आणि पोषण करणारी आहे, आणि या जगात जी काही हालचाल दिसते ती प्राणांमध्ये, किंवा त्याचं कारण जे आहे ती प्राण आहे. बरोबर ना? बरेचसेच लोक एखाद्या व्यक्तीचा देहांत झाला तर आपण काय उल्लेख केला जातो, की याच्यातील प्राण निघून गेला, आणि जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तो हालचाल करतो. बरोबर? तर अशा पद्धतीने प्राणांबद्दल सांगितलंय. यानंतर पुढचं आहे शाखायन अरण्यक मध्ये काय म्हणलंय, इदम शरीर परिगृह्यम उत्थापयी यो वा, ओके थोडस मिसिंग आहे सूत्र, त्याचा अर्थ आहे या संपूर्ण जगात या आणि शरीरात जी बुद्धी आहे ती केवळ प्राण आहे, जो प्राण आहे तीच बुद्धी आहे, जे ज्ञान आहे तोच प्राण आहे. म्हणजे शरीरात जी बुद्धी आहे ती फक्त आणि फक्त प्राण आहे, तीच बुद्धी आहे, जे ज्ञान आहे तोच प्राण आहे. म्हणजे ओव्हरऑल काय सांगण्याचा प्रयत्न केलाय, शरीरामध्ये असणारी बुद्धी, शरीरामध्ये असणारं ज्ञान हे प्राणापासून आहे. शतपथ ब्राह्मणामध्ये काय म्हणलंय, प्राण ही प्रजापती, प्राण हा प्रजापती आहे, प्राण हा निर्माता देव आहे, असा उल्लेख केला गेलेला आहे. उपनिषदांमधील जर प्राण संकल्पना बघायला गेलं तर अनेक उपनिषदांमध्ये आपण जे महत्वाचे उल्लेख आहेत जे आपण एक्सप्लेन करू शकतो इन शॉर्ट मध्ये तेच बघतोय. प्राणो वा ज्येष्ठ श्रेष्ठ, म्हणजे प्राण स्वतःच मोठा आहे. या ठिकाणी प्राणाला सर्वश्रेष्ठ व ज्येष्ठ मानलं गेलेलं आहे. छांदोग्य उपनिषदांमध्ये असा उल्लेख आहे की प्राण हा सर्वात श्रेष्ठ पण आहे आणि ज्येष्ठ पण आहे. मग प्रश्नोपनिषदांमध्ये काय म्हणलं गेलंय, तर प्रथम देवानं जीवन निर्माण केलं, यानंतर विश्वास निर्माण झाला, मग आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही पंचमहाभूते बनली. यानंतर अनुक्रमे मन, इंद्रिय, समूह, वीर्य, तप, मंत्र, कर्म निर्माण झालं, आणि त्यानंतर वेगवेगळी विश्व निर्माण झाली. म्हणजे देवाने सर्वप्रथम प्राण निर्माण केला, यानंतर विश्वास निर्माण झाला, मग पंचभूत निर्माण झाली, आकाश वायू अग्नी जल पृथ्वी, यानंतर मन, समूह, इंद्रिय, अन्न, वीर्य, तप, मंत्र, कर्म हे निर्माण झालं. म्हणजे सर्वाच्या सुरुवातीला प्राण निर्माण केला गेला, आणि मग पंचमहाभूत, आणि त्यानंतर इंद्रिय, संपूर्ण शरीर किंवा जे वीर्य, तप, मंत्र आहेत हे गोष्टी निर्माण केल्या गेल्या. यानंतर बघा ऐतरेय उपनिषदांमध्ये पण म्हणलेलं आहे, प्राण हा जगाचा धारण करणार आहे, प्राण हा जगाला धारण करणार आहे. ब्रह्मांड केवळ प्राणाच्या सामर्थ्याने आहे. मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव या प्राणांवरती अवलंबून आहेत. जर जीव नसता तर जे बघतो ते दिसलं नसतं, म्हणजे जर प्राण नसता तर आपण जे बघत आहोत ते दिसलं नसतं. आता हठयोगामध्ये काही प्राण संकल्पना आहे जी इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडीशी कनेक्टेड आहे, जी मगाशी बघितली. मग प्राणाचं कार्य काय असतं, किंवा प्राण जो आहे इतर कार्य काय करतो, तर बघा प्राण हा मानवी जीवनाचा आधार आहे. आता पंचप्राण आपण बघतोय, जे प्राणाचे 5 प्रकार आहेत, प्राणाचे 5 प्रकार आहेत, किंवा 5 प्रकारचा प्राण शरीरामध्ये असतो. तर तो कोणता, प्राण हा मानवी जीवनाचा आधार आहे. म्हणजे पहिला आहे तो, त्याचं नावच प्राण आहे. 5 प्राणांपैकी पहिला आहे तो मूळतः प्राण. त्याचं मुख्य जे स्थान आहे ते हृदयाजवळ आहे. प्राण कुठे असतो, हृदयाजवळ. त्याचं कार्य काय आहे, श्वास घेणं, बाहेर टाकणं, खोकला, खाल्लेल्या अन्नाचं पचन, रासायनिक धातू तयार करणं,
ही प्राणाची कार्य आहेत. आणि नाभीच्या वरची सर्व कार्य इंद्रिय ही केवळ प्राणामुळे चालतात. नाभीच्या वरील भागांमध्ये प्राण कार्यरत असतो. ओके. दुसरा जो आहे तो अपान. पंचप्राणांपैकी दुसरा प्राण आहे तो अपान. अपान हा गुदद्वाराच्या ठिकाणी वर्तमान, मांडी, गुडगा आणि नाभीच्या खाली म्हणजे नाभीच्या खालच्या पोर्शन मध्ये कमरेच्या प्रदेशात अपान स्थित असतो. त्याचं मूळ कार्य काय आहे तर विष्ठा, मूत्र, शुक्राणू, गर्भ खालच्या दिशेने हलवणं किंवा बाहेर टाकणं, उत्सर्जन करणं, हे काम कशाचं आहे? अपानाचं काम आहे. विष्ठा, मूत्र, शुक्राणू, गर्भ खालच्या दिशेने ढकलणं. यानंतर येतो तो समान. मग समान काय आहे? नाभीच्या भागात असलेला समान हा प्राण पचलेला रस इत्यादी शरीर किंवा पचलेला जो रस आहे इत्यादी शरीराच्या अवयवांना आणि मज्जातंतूंना वितरित करणं. म्हणजे अन्नापासून मिळणारा जो रस आहे तो इतर भागांमध्ये पोहोचवण्याचं जे काम आहे, इतर अवयवांमध्ये पोहोचवण्याचं काम आहे, मज्जातंतूंना वितरित करण्याचं काम आहे, ते कार्य समान वायू करतो, समान प्राण करतो. यानंतर चौथा येतो व्यान. व्यान जो आहे स्थूल आणि सूक्ष्म वाहिन्यांमधून फिरत असतो. तो शरीराच्या सर्व भागांमध्ये संचरण करतो. व्यान कुठे असतो तर शरीराच्या सर्व भागांमध्ये संचार करत असतो. त्याचं जे कार्य आहे ते रक्तसंचरण करणं असेल. यानंतर उदान आहे. उदान हा कुठे आहे तर उदान वायू नसता तर मी आज बोलू शकलो नसतो. म्हणजे उदान वायू हा कंठामध्ये बसलेला आहे. त्याचे कार्य जे आहे ते शरीराला चालना देणं. मृत्यूच्या वेळी उदानच संपूर्ण शरीराला सोडून बाहेर पडतो. शरीराला चालना देण्याचं कार्य जे कोण करतं तो उदान वायू करतो आणि उदान वायू मृत्यूच्या वेळी शरीरातून बाहेर पडतो. ओके. यानंतर याशिवाय आणखी 5 उपप्राण आहेत. आपण मुख्य प्राण बघितले ते कोणते लक्षात आले? प्राण, व्यान, उदान, समान, अपान आणि प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण बघितले. यानंतर 5 उपप्राण आहेत. 5 उपप्राण कोणते आहेत तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय. नाग हा एक प्राण आहे. नाग प्राणाचं कार्य काय आहे तर उच्छ्वास, उलटी, शिंका येणं हे जे काम आहे ते नाग प्राण करतो. यानंतर दुसरा जो आहे, एकच मिनिट, ढेकर येणं, उचकी येणं, वायूंवरती अवलंबून राहणं हे जे आहे ते नागवायूवरती अवलंबून असतं. नंतर दुसरा जो आहे तो कूर्म, डोळे स्वच्छ ठेवणं, पाणीदार ठेवणं, पापण्यांची उघडझाप करणं हे कशामुळे होतं तर कूर्म. ओके. डोळे मिचकावणे, निमेष, उन्मेष म्हणजे डोळ्यांची उघडझाप हे जे आहे ते कशामध्ये होतं तर कूर्म वायूमुळे. कृकल, कृकल म्हणजे भूक तहान लागणे, शिंकणे, खोकणे या क्रिया ज्या असतील त्या कृकल वायूमुळे होतात. भूक लागणे, तहान लागणे, खोकणे या ज्या क्रिया आहेत त्या कृकल वायूमुळे होतात. देवदत्त, देवदत्ताचं कार्य काय आहे तर निद्रा. देवदत्ताचं कार्य आहे निद्रा, जांभई यासारख्या ज्या क्रिया असतील तर त्या देवदत्तामुळे घडतात. झोप येणं, जांभई येणं हे देवदत्त वायूचं कार्य आहे. आणि धनंजय, शरीराचे जे विघटन करून पंचतत्वांमध्ये विलीन केलं जातं तो धनंजय. म्हणजे प्राणाचे कार्य श्लेष्म उत्सर्जित करणं जे आहे किंवा हा आत्मा मृत्यूनंतरही शरीरात राहतो त्याला तो जो आहे तो धनंजय प्राणाचा संबंधित आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील प्राणाचा उल्लेख आहे. सर्वानी इंद्रिय कर्मानी प्राणकर्मानी चापरे आत्मसंयम योगो गृह्यती ज्ञानदीपित, ज्यामध्ये गीतेमध्ये सांगितलेलं आहे की सर्व इंद्रिय कर्म करतात आणि प्राण कर्म करतात. प्राणाच्या सर्व कर्मांना ज्ञानाने प्रदीप्त केलेल्या संयमी किंवा आत्मसंयम रूपी अग्नीत हवन करावे. कसलाही अभ्यास करणे, बुद्धीची पातळी वाढवणे म्हणजे ज्ञान नव्हे
तर गीतेनुसार आत्म्याचा आवाज प्रकट होणे म्हणजे ज्ञान होय, आणि तो आवाज जाणून त्याच्या मार्गदर्शनाखाली चालायचे असते, ज्यामध्ये प्राणाची समस्त इंद्रियांची जी कर्मे आहेत ती ज्ञानाने प्रदीप्त केलेल्या अग्नीमध्ये, अर्थात परमेश्वराच्या आदेश जाणून घेण्यासाठी असतात. म्हणजे गीतेमध्ये आणखी एक सांगितलेलं आहे की अपाने गृह्यती प्राणम, प्राण उपान तथा परे, प्राण उपानागती रुद्वा प्राणायाम परायण. म्हणजे अनेक योगी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात, प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे यजन करतात, त्यामुळे सूक्ष्म अवस्था प्राप्त होते. त्यानंतर योगीजन प्राण आणि अपान या दोन्हींचा विरोध करून प्राणायामात तल्लीन होतात. प्राणांवरती बोलण्यासारखं खूप आहे. तुम्हाला सिलेबससाठी जितकं पुरेसं आहे आपण तितकं घेतलंय. द सिक्रेट ऑफ प्राण हे एक असं पुस्तक आहे ज्यामध्ये प्राणाचं रहस्य सांगितलेलं आहे. त्यामध्ये आणखी खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील, जसं की जी वीर्य स्त्राव करते आणि तीच शक्ती प्राणशक्तीचा एक भाग आहे, जी वीर्यातून जीवनतत्व म्हणून बाहेर पडते, आणि म्हणूनच अशा प्रत्येक कृतीनंतर, म्हणजे आपल्या शरीरातील वीर्याशी संबंधित देखील प्राणाचं कनेक्शन सांगितलं गेलेलं आहे द सिक्रेट ऑफ प्राण मध्ये. त्याचं डिटेल पण आपल्याला मिळेल, माझ्याकडे आहे त्याची माहिती. प्राणाचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आणखी काही राहिले का पॉइंट? जस्ट अ मिनिट. योग वशिष्ठ मध्ये पण प्राण संकल्पना आहे. याशिवाय प्राणायामामुळे काही सिद्धी प्राप्त होतात बघा, जसं की आकाशगमन सिद्धी, गरिमा सिद्धी, अजरामर सिद्धी, म्हणजे अजरामर होण्याची जी सिद्धी आहे ती प्राप्त होते. गरिमा सिद्धी म्हणजे काय, तर पूरकाच्या अभ्यासाने कंठांच्या खाली किंवा कुर्माच्या आकाराची जी नाडी आहे तिच्यामध्ये प्राणाला स्थिर करून जेव्हा पुरुष स्थिर होतो तेव्हा शरीराला मेरू पर्वतासारखं स्थैर्य प्राप्त होतं व शरीराला पुष्टी येते, म्हणजेच भैरवी सिद्धी प्राप्त होते. यालाच गरिमा सिद्धी म्हणतात. आकाशगमन म्हणजे हवेत उडण्याची जी शक्ती आहे ती प्राप्त होते. सिद्ध दर्शन म्हणजे सिद्ध योगींचं दर्शन, सिद्ध लोकांचं दर्शनाची जी सिद्धी आहे ती प्राणामुळे प्राप्त होते. परकाय प्रवेश म्हणजे एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करण्याच्या ज्या सिद्धी आहेत त्या प्राप्त होतात. आणि या सगळ्याचा उल्लेख योग वशिष्ठ हा एक खूप मोठा ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितलेला आहे. ओके. यानंतर प्राणायामाचं फल बघा, आसक्तीरहितता वाढते, अखिन्नता निर्माण होते, बंधनरहितता वाढते, मोहरहितता वाढते, शरीरामध्ये स्थिरत्व प्राप्त होतं. नित्य प्राणायामामुळे मनाचेच कुंभक किंवा आदिकांचे अनुस्मरण करून मनुष्याचं कर्तृत्व बनतं. प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या पुरुषाचे चित्त व बाह्य चित्त जे आहे ते विषय वृत्तीत आसक्ती धरत नाही. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं, प्राणायामाचा अभ्यास किंवा प्राणाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला कोणतंही बंधन राहत नाही. प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला तो स्वतःच्या स्वरूपात स्थित होऊ शकतो, तो निर्मल मोहरहित होऊ शकतो. अशा पद्धतीनं प्राणायामाचं फल सांगितलेलं आहे. तुम्हाला प्राण कन्सेप्ट कळाली?